Hello Prashant, how are you? I'm good, Ashish. How are you? I'm doing all right. How is Perth? Perth is actually quite cold today and Yeah, quite clear as well. And being most isolated city in the world, it is really in isolation and doing very well. exciting. That's nice to know, Mm, actually. yeah. Great. So Prashant, actually हे जे सेगमेंट आहे याच्यामध्ये थोडंसं आय वॉन्टेड टू फाइंड आउट की तू बिझनेस काय करतोस, कसा करतोस, कशी तुझी जर्नी होती. सो कॅन यू हम्म. जस्ट टेल अस लिटिल बिट ऑफ अबाउट युअरसेल्फ. मी ऍक्च्युली इंडिया सोडून मला आता जवळजवळ 20 वर्ष होत आहेत. आणि 2000 मध्ये मी ऍक्च्युली न्यूझीलंडला गेलो होतो. 2000 जानेवारीमध्ये. आणि 2006 मी इकडे पर्थला आलो. वेल, जस्ट लाईक अदर मायग्रंट्स, ज्या अडचणी सगळ्यांना सहन कराव्या लागतात त्या मला पण सहन कराव्या लागल्या. की लाईक तुम्हाला पटकन जॉब मिळत नाही, मग इकडचं पूर्ण कल्चर वेगळं असतं, मग तुम्हाला ऑड जॉब करावे लागतात. पण माझं नशीब असं की मी आल्याबरोबर ऑड जॉब मिळाला मला पहिल्या आठवड्यामध्ये न्यूझीलंडला असताना. पण लगेच 2 आठवड्यामध्ये मला ऍक्च्युली माझ्या फील्डमध्ये जॉब पण मिळालेला. त्यामुळे त्या बाबतीत मग मी लकी होतो. पण मग त्याच्यानंतर मी ऍक्च्युली ठरवलं की तिकडे काहीतरी लोकल आपण इकडचं क्वालिफिकेशन घ्यावं, म्हणून मी ऑपरेशन मॅनेजमेंट केलं या युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंड मधून. तर त्याच्यानंतर माझे पर्स्पेक्टिव्ह बरेच बदलले. की तसं पण मला बिझनेस करण्याची खूप हौस होती इंडियामध्ये असताना. पण इंडियात माहिती आपल्याला बॅकग्राऊंड नसते बिझनेसची, आणि घरून सुद्धा सगळे मला हे सांगत होते की तुझा रे जॉब चांगले आहेत, कशा करता तुला बिझनेस मध्ये जायचंय. पण ती इच्छा होती. मग इव्हेंच्युअली मग त्या बिझनेसमुळे माझे पर्स्पेक्टिव्ह बदलले. की मग ओके. मी न्यूझीलंडहून मग इकडे शिफ्ट झालो ऑस्ट्रेलियाला. 1.5 वर्ष नोकरी केली. पण नंतर मग माझा बिझनेस चालू केला. म्हटलं कुठून तरी सुरू करायला पाहिजे. सो जॉब आणि सोडून बिझनेस का? म्हणजे बिझनेसचं फॅसिनेशन एवढं काय? नोकरीमध्ये खरं सांगू का, मला कधीच नाही आवडलं. म्हणजे मी LNT मध्ये पण होतो, क्रॉम्प्टन मध्ये होतो. पण मला असं वाटायचं की आय एम रिस्ट्रिक्टेड, की काहीतरी तुम्हाला सिस्टीम प्रमाणे जावं लागतं. याचा अर्थ असा नाही की नोकरी करणारे वाईट आहेत, किंवा नोकरी करणं वाईट आहे. कारण इंडस्ट्री, कुठली इंडस्ट्री घ्या, याच्यामध्ये नोकरी देणारा आणि नोकरी करणारा, सर्व्हिसेस घेणारा आणि सर्व्हिसेस देणारा, लेट मी बरोबर. पुट इट दिस वे, हे दोघांची गरज असते. तर मला असं वाटायचं की मी कदाचित सर्व्हिस चांगली घेऊ शकतो आणि त्यांना युज करू शकतो, कारण माझ्यामध्ये तशा बेसिकली पीपल स्किल्स आणि मॅनेजमेंट स्किल्स खूप चांगले आहेत. हे पहिल्यापासूनच मला असं वाटायचं की आय कॅन प्रॉब्ली डू मोर दॅन व्हॉट आय एम डुईंग. या म्हणजे त्याच ह्याच्यातनं मग नंतर माझं फील्ड बेसिकली प्लास्टिक इंजिनिअरिंग आणि टुलिंगचं होतं. जवळजवळ 16-17 वर्ष त्या फील्डमध्ये काम केल्यानंतर तसं पण मला पण थोडं सॅच्युरेशन आलं होतं, कंटाळा आला होता मला. अं, मग मी दुसरा बिझनेस कसा करायचा हे मला कळत नव्हतं, कारण माझं फील्ड नाहीये. माझ्या फील्डमध्येच केलं पाहिजे हे असं नेहमी मला वाटायचं, की मला आपण ज्या फील्डमध्ये आहोत तेच केलं पाहिजे, असा माझा समज होता. पण मॅनेजमेंट स्टडीज केल्यानंतर मग मला असं जाणवलं की ना, आता माझ्याकरता भरपूर दरवाजे खरं आहेत ओपन, मी काही केलं पाहिजे, असं काही जरुरी नाहीये. मग मी छोट्या बिझनेस पासून सुरुवात केलेली पार्ट टाइम मध्ये. काही काही करायची तयारी होती माझी. आय स्टार्टेड विथ लॉन मुव्हिंग. विकेंडला वगैरे जाऊन मी लॉन मुव्हिंगचा बिझनेस करायचो. काय सगळे सांगतोस? कष्टाची कामं आहेत ही इक्विपमेंट, सगळी. हा, पण कुठून तरी करायला होतं ना, एक अनुभव घेण्याकरता. नोकरी करता करता मग मी विकेंडला किंवा असं मी लॉन मुव्हिंग करायचो, गार्डनिंग करायचो. त्याच्याकरता म्हणजे स्वतःचा बिझनेस सेटअप केला. पण कळलं की हा, ऍज यू सेड, मला जाणवलं की हे काय माझं काम नाहीये आणि आपल्याला जमणार नाही. मग मी ऑस्ट्रेलिया पोस्टचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं, पार्सल डिलिव्हरीचा. तो मी जवळ 8 वर्ष तो कॉन्ट्रॅक्ट होता माझ्याकडे, 2008 पासून ते 2016 पर्यंत. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जवळजवळ आय स्टार्टेड विथ 4 व्हॅन्स ते जवळजवळ 12 व्हॅन पर्यंत माझा तो कॉन्ट्रॅक्ट एवढा मोठा गेला होता. बरं. म्हणजे व्हॉल्यूम जो होता पार्सल्सचा, तो ऍव्हरेज 200 पार्सल जरी रोजचे पकडले तरी बाळमध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 पार्सल आम्ही डिलिव्हर करतो रोजचे. आणि सो सध्या ह्यूज तुझा बिझनेस दॅट पोस्ट गेम आणि मी. मॅन्युफॅक्चरिंग असे दोन्ही बिझनेसेस आहेत ना?
हा, मग त्याच्यानंतर मी 2010 मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस चालू घेतला. मी जी कंपनी घेतली ती पण म्हणजे थोडं स्ट्रगल होताच, कारण चायना इन्व्हेजन आणि सगळे चीप स्टफ येत होता. लोकल मॅन्युफॅक्चरर्सना एवढं हे मिळत नव्हतं. त्या कंडिशन मध्ये मी तो बिझनेस घेतला. बरं, मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की माझं फील्ड ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग आहे. मी इंडियात पण मॅन्युफॅक्चरिंग मध्येच काम केलं आणि मला मॅन्युफॅक्चरिंग इतकं आवडतं की आय लाईक टू वर्क ऑन शॉप फ्लोअर. आणि जेव्हा मी न्यूझीलंडला गेलो तेव्हा मला असा सल्ला मिळाला की तू आता हे फील्ड सोडून दे मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं काहीतरी कर. इथे काही तुला आता ह्या देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. मग मी ऑस्ट्रेलियाला आलो, तिथे पण हीच कंडिशन. पण मी कधी सोडलं नाही. मी म्हटलं की कारण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की आपली इंटिग्रिटी आपण वी शुड लिव्ह अवर लाईफ बेस्ड ऑन अवर इंटिग्रिटी. आपल्याला इफ यू आर कन्व्हिन्स विथ समथिंग, जस्ट स्टिक टू दॅट अँड कीप ऑन डुईंग इट. कारण मला एक विश्वास आहे की कुठलाही देश हा मॅन्युफॅक्चरिंग शिवाय राहूच शकत नाही. कुठल्याही देशात म्हणजे आता तुम्ही आजची कंडिशन बघा, कोविडच्या कंडिशन मध्ये काय झालंय, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही कमी केल्यामुळे सगळं जग प्रॉब्लेम मध्ये आलंय. हे सगळं चायनाकडून येत होतं आणि आता जे काही इश्यूज होत आहेत चायना बरोबर, त्यामुळे आता मला माझे प्रॉस्पेक्ट दिसत आहेत. कारण माझं तसं पण मी 10 वर्ष झाले मॅन्युफॅक्चरिंग करतोय. मी फील्ड कधी सोडलं नाही. बिझनेस काय फार तसा असा नव्हता की तो स्ट्रगलिंगच आहे, तरी सुद्धा मी काही ते सोडलं नाही, करत राहिलो आणि विश्वास ठेवला की हे आपल्याला कधीतरी याचे फ्रुट्स मिळतील आणि सस्टेन होतोय बिझनेस. त्यातच मला खूप आनंद आहे. आता आम्ही लवकरच त्याच्यामध्ये एक्सपान्शन पण करतोय. 2010 पासून माझा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे. त्याच्यात बरेच मी चेंजेस केले, प्रॉडक्ट ऍड केले, कॉस्ट कमी केली, बऱ्याच आयडियाज वापरल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या. Yeah. आणि या अँड आय एम ऍक्च्युअली लुक फॉरवर्ड टू बेटर प्रॉस्पेक्ट्स सो तुझा फायनल प्रोडक्ट सच काय आहेत? आम्ही हे बिल्डिंग जे हार्डवेअर आहेत ना, कमर्शियल बिल्डिंगचे जे हार्डवेअर आहेत ते बनवतो स्टेनलेस स्टील मध्ये आणि ब्रास मध्ये. तर आता तसं ह्या कंपनीला त्याचा डिमांड होताच, कारण कंपनीला आता 75 वर्ष होतील ही कंपनी सेटअप करून. ती कंपनी मी टेक ओव्हर केली 2010 मध्ये. ऑफकोर्स दिस कंपनी इज वेल नोन ऑल ओव्हर ऑस्ट्रेलिया. पण बिझनेस तेवढा चालत नव्हता. लोकांना तीच खंत होती की चायनामुळे तुमची कंपनीचे प्रॉडक्ट जास्त जात नाहीयेत. पण तरी सुद्धा मागणी आहे प्रॉडक्ट्सना, म्हणजे मेलबर्न, सिडनी तिकडे सुद्धा मागणी आहे. आज पण सुद्धा ज्या हेरिटेज बिल्डिंग आहेत तिथे सगळे स्टँकोचेच प्रॉडक्ट्स आहेत, आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि आता या कोविड नंतर थोडी डिमांड आमची वाढते, इन्क्वायरीज वाढलेल्या आहेत. वेल, सेल एवढं वाढलेलं नाहीये, पण इन्क्वायरीज येत आहेत आता की हे प्रॉडक्ट आहेत का, अजून तुम्ही बंद नाही केले ना. आहेत ना, म्हटलं येस, वी आर स्टील सेलिंग देम. कारण वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये त्याचे बायर्स आहेत आमच्या प्रॉडक्टचे. तर आता आम्ही काय करतोय, तर लवकरच इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस पण चालू करतोय. तेव्हा 100% इन हाऊस होणार आहेत आमचे सगळे प्रॉडक्ट्स. एव्हरीथिंग विल बी मॅन्युफॅक्चर इन ऑस्ट्रेलिया. ऑफकोर्स वी विल हॅव टू बाय सर्टन प्रॉडक्ट्स फ्रॉम ओव्हरसीज बिकॉज दे आर नॉट बिंग मॅन्युफॅक्चर्ड इन ऑस्ट्रेलिया नाव. सो म्हणजे काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला ते बाहेरून विकत घालणार आहेत. त्याच्याकरता मी इंडिया, ऑफकोर्स आय विल प्रिफर इंडिया. आणि जे काय प्रॉडक्ट मी तिकडनं घेतो, मी स्वतः जाऊन त्यांची क्वालिटी बरोबर व्यवस्थित चेक करून, इन्स्पेक्ट करून तिकडनं घेऊन येतो. पर्टिक्युलरली रॉ मटेरियल आम्ही तिकडनं मागवतो. आता हा जेव्हा तू जॉब वरनं बिझनेस जेव्हा सुरू केला होतास लॉंग टाइम बॅक, तेव्हा तू स्वतःच्या फंड्स मधनं सगळं केलं होतंस की बँक लोन्स वगैरे मॅनेज केले होतेस काही? हा, म्हणजे माझ्याकडे जे होतं फंडिंग प्लस बँकेकडनं लोन पण काढलं होतं मी. ऑब्विसली लोन शिवाय तर काही होतच नाही. आणि लोन खरं घ्यावं, माहिती, लोन घेतलं ना की माणूस त्या लोन साठी काम करतो. आणि इट्स अ काइंड ऑफ मोटिवेशन फॉर अस की हा, मला लोन पण पे ऑफ करायचंय. प्लस आणि दुसरी गोष्ट काय ना, मी बिझनेसमॅन म्हणून काम करत नाही. मी स्वतःला बिझनेसमॅन नाही समजत, मी स्वतःला मॅन्युफॅक्चरर समजतो. की I work with the attitude of manufacturer, not a businessman. The moment you start thinking about business as a businessman, you start thinking about money, you know. आणि तुमचं इन्कम जे आहे ते फक्त मनीच्याच फॉर्म मध्ये नसतं, याचा माझा तरी समज आहे. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दॅट. तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी एवढ्या मिळतात
की त्याची पूर्ती तुमची पैशातनं होत नाही, अशा गोष्टी तुम्हाला मिळतात. त्यामुळे ऍज अ मॅन्युफॅक्चरर जेव्हा मी काम करतो तेव्हा माझी ऍटिट्यूड पण तशीच राहते टुवर्ड माय कस्टमर्स, टुवर्ड माय प्रॉडक्ट्स, टुवर्ड माय सर्व्हिसेस. तेव्हा त्याचा फायदाच होतो, कारण तुमची जेवढी पॉझिटिव्ह आणि चांगली ऍटिट्यूड तुम्हाला कस्टमर्स बघतील तेवढा तुमचा बिझनेस पण वाढतो. आणि येस, वी हॅव गुड रेप्युटेशन आउट देअर. लोकांना आम्ही म्हणजे आमचे प्रॉडक्ट्स आवडतात, आमच्या सर्व्हिसेस आवडतात. द वे वी ट्रीट देम, दे लाईक दॅट एज वेल. तेव्हा सो पेशन्स सच हा किती पे ऑफ होतो तुमच्या या बिझनेसमध्ये? कुठलाही बिझनेस घ्या, यू नीड दॅट पेशन्स. आणि तुम्हाला ते सातत्य ठेवावं लागतं. तुम्ही पिछा सोडायचा नाही कशाचा. तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलाय तर त्याला किती वेळ लागू देत, कारण तुम्हाला कमवायला खूप वर्ष लागतात, घालवायला खूप कमी वेळ लागतो. तेव्हा मला कधी मिळेल याची घाई करण्यापेक्षा सातत्य ठेवणं फार गरजेचं तुमच्या कामामध्ये. आणि आता 10 वर्ष होती ही कंपनी घेतली आहे, ते सातत्य टिकवून ठेवलं. माझं लक्ष, फोकस मी पूर्ण त्याच्यावरती ठेवला. पण आता आणि जसं येस, होतं, आपण जॉब बद्दल जेव्हा बिझनेसमध्ये जायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला नेहमी असं असतं ना की अरे आपलं घर पण चालवायचं आहे, आपलं एज्युकेशन पण बघायचं आहे मुलांचं, आपल्याला डेली बिल्स पण आहेत आणि आपल्याला बिझनेस पण करायचा आहे. सो बऱ्याच वेळेला असं असतं की पेशन्स हा राहत पण नाही की अरे आय वॉन्ट दॅट रिझल्ट क्विकली. तर तू ती कशी मॅनेज केली सिच्युएशन? वेल, कदाचित असं असू शकेल, कारण माझ्याकडे ऑस्ट्रेलिया पोस्टचं कॉन्ट्रॅक्ट होता, बरोबर. आणि त्याचं मला इन्कम चालू होतं, जे काय होतं त्याच्यावर चालू होतं माझं. हा जो बिझनेस होता याला मी जास्त डेव्हलप करत गेलो, त्याच्यात जास्त इन्व्हेस्ट करत गेलो. ऑब्व्हियसली थोडी ती भीती असते प्रत्येकाला. तेव्हा घरातलं एक कोणतरी तुमचं जॉब करणारं असलं पाहिजे. एक जण बिझनेस करतोय तर दुसरं कुठून तरी इन्कम तुमचं असलं पाहिजे. म्हणजे माझ्या कंडिशन मध्ये तरी ती सिच्युएशन होती की मला दुसरा बिझनेस होता की जो मला सपोर्ट करत होता. पण 2016ला जेव्हा माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं तेव्हा मला तरी भीती मला वाटली होती की अरे आता माझं कसं होणार. पण त्या गेल्या काही वर्षांमध्ये मी ज्या ऍक्शन घेतल्या होत्या, ज्या काही म्हणजे माझं काम पुढे माझं फ्युचर बघून जे काही मी ऑलरेडी काम चालू केलं होतं, दॅट पेड मी ऑफ. 2016 पर्यंत मला कळून चुकलं की आता मी त्या कंपनीवरती राहू शकतो, कारण आम्ही बरीचशी कॉस्ट कटिंग केलेली, काही प्रोसेस चेंज केल्या. म्हणजे कॉस्ट कटिंग करता जे काय तुम्हाला मेजर लागतात ते सगळे केलेले. आणि सेल वाढवला, थोडं ऍडव्हर्टाइजमेंट वाढवलं. त्यामुळे ऍज यू कमिंग बॅक टू युअर पॉइंट, काहीतरी तुम्हाला सपोर्ट पाहिजे. आणि तो मला पिरियड मिळाला बिल्डअप करायला. इव्हेंच्युअली माझा कॉन्ट्रॅक्ट संपणार होताच, म्हणजे मी रिन्यू पण करायची माझी इच्छा नव्हती, कारण माझं मॅन्युफॅक्चरिंग फील्ड असल्यामुळे आता मला त्याच्यावरती फोकस करायचा होता. आणि आता लवकरच आमचं इलेक्ट्रोप्लेटिंग पण चालू होईल स्वतःच. तेव्हा 100% इन हाऊस आमचं मॅन्युफॅक्चरिंग होईल. आणि सो आम्ही आता एन्जॉय. व्हेन इट कम्स टू रॉ मटेरियल, डिझाईन, प्रोडक्शन आणि सेल्स, आता ही जी सायकल आहे या 4 गोष्टींची, हे सगळं तू एकटा मॅनेज करतोस का घरनं पण सपोर्ट आहे, तू माणसं पण काही ठेवलेली आहेत? नाही, ऑफकोर्स माझी बायको कल्पना, तिच्या सपोर्ट शिवाय हे तर शक्यच नव्हतं, कारण ती पूर्ण ऑफिसचं सगळं अकाउंटिंग वगैरे सगळं तीच बघते. त्यामुळे मला कम्प्लीट मॅन्युफॅक्चरिंग वरती, माझ्या कामावरती फोकस करता येतो. आणि ती तर म्हणजे 100% त्याच्यामध्येच आहे, कम्प्लीट तिच्याच हातामध्ये सगळं काही. प्लस आमच्याकडे सेल्स मॅनेजर आहे माझा, तो सेल्स बघतो. दुसरी गोष्ट अशी की आता आमचं नाव ऑलरेडी आहे कंपनीचं, त्यामुळे जे प्रोजेक्ट्स असतात, युजली वी वर्क फॉर प्रोजेक्ट्स, त्यामुळे त्यांना आमचे प्रॉडक्ट्स माहिती आहेत. आणि मी बऱ्याच अशा माझ्या सगळ्या कस्टमर्सना मध्ये मध्ये भेटत असतो, अपडेट घेत असतो, काय चाललंय, काय नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत. त्यामुळे ही आमची टीम आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग करायला पण एक माणूस आहे, त्याच्यावर मी पण उभा असतो स्वतः, माझा पण हँड ऑन काम चालू असतं. प्लस मी सप्लायर्सची चांगली टीम तयार केलेली आहे. रॉ मटेरियल सप्लायर इंडियामध्ये जे आहे ते रॉ मटेरियल सप्लायर करणारे, इथे जे काय मला आम्ही सब कॉन्ट्रॅक्टिंग करतो त्यांची टीम चांगली आहे माझी. प्रोसेस सगळ्या मी सेट करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे काम बरंच इझी होतं. बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथे लोकल बिझनेसेस, छोटे, इथे अजून बरेच छोटे बिझनेसेस आहेत जे काम शोधत असतात.
तर मग मी मशीन घेण्यापेक्षा किंवा वर्कर्स एम्प्लॉय करण्यापेक्षा मग मी ते ऑफलोड करतो, त्यांच्याकडून करून घेतो. आणि ती पण एक स्ट्रॅटेजी आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. सो या, तुमच्या अवेलेबल सिच्युएशन मध्ये, अवेलेबल रिसोर्सेस मध्ये तुम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं. आणि जे काय अवेलेबल आहे त्याच्यात तुम्ही कसं करता हे तुमचं स्किल त्याच्यात काम करतं. मला ऍक्च्युली एक सरप्राइजिंग खूप वाटलं याच्यामध्ये की इन्स्पायर्ड ऑफ हॅव्हिंग सच अ बिग कॉम्पिटिशन फ्रॉम चायना इन मॅन्युफॅक्चरिंग, की तू तशी रिस्क घेतलीस आणि यू स्टील वेंट अहेड विथ द मॅन्युफॅक्चरिंग थिंग. असं कुठे वाटलं नाही की अरे आपण वी आर सेलिंग अगेन्स्ट द करंट? नाही, असं नाहीये. कारण तुम्हाला, ऍज आय सेड टू यू, माझा स्ट्रॉंग बिलीफ आहे की कुठलीही कंट्री विदाउट मॅन्युफॅक्चरिंग चालू शकत नाही. दे नीड टू हॅव सम मॅन्युफॅक्चरिंग. सो मॅक्झिमम पीपल दे गिव्ह अप. अरे मॅन्युफॅक्चरिंग नाहीये इथे, मला काही स्कोप नाहीये. वेल, तुमच्या कपॅसिटीत तेवढंच तुम्ही काम करणार आहात, बरोबर की नाही? तेवढंच जेवढं काम तुमच्याकडे येईल तेवढंच तुम्ही कम्प्लीट करू शकाल. कसं असतं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, तुम्हाला जेवढं काम येतंय, किती काम येतंय याच्यापेक्षा तुम्ही ते तुमच्याकडे किती कपॅसिटी ते काम पूर्ण करण्याची, हे महत्वाचं आहे. तर माझ्या अवेलेबल कपॅसिटीमध्ये मी जे करतोय ते मला पुरेसं आहे, राईट? बरं, जेव्हा मी बिझनेस वाढवतो माझा, तेव्हा मग माझे पॉवर वाढते, मला लेबर कॉस्ट वाढते, राईट? रॉ मटेरियल कॉस्ट वाढते, इलेक्ट्रिसिटी वाढते. ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. त्याला इकॉनॉमी ऑफ स्केल आपण जे म्हणतो, की जेवढा तुम्ही सेल वाढेल तेवढा तुमचा खर्च पण वाढतो. तर ते तुम्हाला कुठेतरी व्यवस्थित तुम्हाला, आता समजा मी एखादं प्रॉडक्ट टाकलंय समजा स्वतः इन हाऊस, तर ते पूर्ण करण्याकरता मला एक एम्प्लॉय ठेवावा लागेल. त्याचा पगार वर्षभराचा $60,000-70,000 असतो, बरोबर? मग बाकीचा खर्च म्हणजे तुम्हाला वर्षभरात एका प्रॉडक्टच्या मागे $1,00,000 खर्च असेल, राईट? तर तुम्हाला तेवढा सेल आहे का, बरोबर की नाही? तुम्हाला सेलच 1,00,000पेक्षा कमी असेल तर तुम्ही 1,00,000 ऑलरेडी तुमची फिक्स कॉस्ट देत आहे. तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत बिझनेसमध्ये तुम्हाला ते विचार करावा लागतो. आणि त्यामुळे आता जी काही डिमांड आहे ती आम्ही पूर्ण फुलफिल करतो. कधी कधी मला विकेंडला पण काम करावं लागतं ते फुलफिल करण्याकरता. सो आता आम्ही कपॅसिटी वाढवतोय. आता होपफुली या कोविड नंतरची सिच्युएशन जी आता आहे, वी जस्ट होपिंग की आपल्याकडचं मॅन्युफॅक्चरिंगला डिमांड वाढेल. त्या दृष्टीने आम्ही काम पण करतोय सध्या. सो आज जर का कोणाला असं वाटलं की अरे नाही, खरंच आता ऑस्ट्रेलियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इव्हेंच्युअली वाढेल आणि आय हॅव द स्किल्स अँड आय एम हॅपी टू स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, तर हाऊ शुड दे स्टार्ट फ्रॉम द मार्केट रिसर्च पर्स्पेक्टिव्ह? Yes, of course, mass market research, you use the right word. They need to check the market first. And they need to decide what services they want to give, what product they want to make. तुम्हाला काय बनवायचं आहे आणि ते बनवण्याकरता इथे काय डिमांड आहे. तर ते बनवताना तुमची कॉस्ट किती इन्व्हॉल्ड आहे. कारण तुम्ही हे डायरेक्ट होणारं नाहीये. हे जे आता चेंज होतोय याला तरी पण 3 ते 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष पण जातील अजून पुढचे, कम्प्लीट ऑस्ट्रेलिया इंडिपेंडंट होण्याकरता, मॅन्युफॅक्चरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ते तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही काय प्रॉडक्ट घेताय किंवा एखादी कंपनी चालू आहे तुम्ही टेक ओव्हर करताय, तर मेक शुअर की त्यांचा सेल कसा आहे, त्यांना डिमांड किती, त्या प्रॉडक्टला डिमांड किती आहे. यू वोंट बिलीव्ह, माझ्या कंपनीचे जे प्रॉडक्टची कॉस्ट होती मी 10 वर्षात ती अजूनही वाढवलेली नाहीये. मेकिंग सेन्स? सो मी प्रॉडक्ट, कारण मी जर प्रॉडक्टची कॉस्ट वाढवली तर माझा सेलच जाणार. आय हॅव टू फोकस ऑन माय कॉस्ट. मग मी काय केलं की प्राइसेस वाढवण्यापेक्षा माझी मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट कमी करत गेलो मी. सो तिथे माझं थोडं कॉम्पेन्सेट होत गेलं की रादर दॅन डिमांडिंग मनी फ्रॉम माय कस्टमर अँड आय लूज माय कस्टमर्स, आय स्टार्टेड वर्किंग ऑन माय कॉस्ट, की रेंट कसा कमी होईल, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होईल, लेबर कॉस्ट कशी कमी होईल. हे ऍज आय सेड स्ट्रॅटेजी तुम्हाला ती वापरावी लागते. सो कोणालाही आता जर का आपल्या या ग्रुपमध्ये जे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्या लोकांना समजा काही असं बिझनेस सुरू करायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, तर डू यू थिंक यू विल बी एबल टू हेल्प आउट विथ द इनिशियल इन्फॉर्मेशन? या डेफिनेटली, वाय नॉट. येस, डेफिनेटली. थँक्यू. आणि मला अजून एक विचारायचं होतं की हे सगळं काय म्हणतात, हा सगळा जो संसार तू मांडून ठेवलास, तर हा संसार मांडत असताना फॅमिली किती अफेक्ट झाली होती?
नाही नाही का अफेक्ट कसली, उलट उलट मला एवढं फ्रीडम होतं की वेन एव्हर आय वॉन्टेड टू टेक डे ऑफ फॉर देम आय कुड डू दॅट. म्हणजे आता मी जेव्हा इंडियाला जात होतो, माझ्या काही म्हणजे मी 5-6 वर्षामध्ये इंडियामध्ये मी बरंच काही डेव्हलप केलं. म्हणजे प्रॉडक्टच्या पॉईंट साठी जे काय गरजेचं होतं, त्याच्या मला तिथे जाऊन तिथे बसून म्हणजे गुजरातमध्ये जामनगरला मी जात होतो. जामनगर तसं छोटस शहर आहे, काही फॅसिलिटीज नाहीयेत, आणि तिथे जाऊन छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये अगदी भट्टी असते ना याची, ब्रासची भट्टी, तिथे जाऊन आतमध्ये बसून मी काम केलंय स्वतः बसून. आणि तिथे 3-3 आठवडे जायचो मी. पण माझ्या ऍब्सेन्स मध्ये कल्पना इकडे सगळं सांभाळत होती. आणि आणि मुलांना पण आहे ना ती आयडिया येते काय की काय चाललंय आपल्या घरातलं, सिस्टीम कशी आहे, आणि ते बरोबर ऍडजस्ट होतात. आणि मी आलो की मग कधी वाटलं तुम्हाला 2 दिवस मी घरातच काम करतो, की वाटलं की हा काही अदरवाईज तुम्ही जेव्हा नोकरी करता तेव्हा तुम्हाला लिव्ह टाकावी लागते, बॉसची परमिशन घ्यावी लागते. त्या सगळ्यापासून मी जरा लांबच आहे, मला काही कोणाची परमिशन घ्यावी लागत नाही, तो एक फायदा आहे. नाही डेफिनेटली याच्यामध्ये मी ती काळजी घेतली की कुणाचे हाल होणार नाहीत. त्यामुळे कुठे काही कॉम्प्रोमाइज करावं लागलं मुलांच्या एज्युकेशन मध्ये वगैरे, काय 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 आय डिड नथिंग. काही सो गरज नाही वाटली. सक्सेसफुल बिझनेस म्हणजे फ्लॅशी कार्स, लॉट ऑफ मनी, तर तुझं त्याबद्दल काय ओपिनियन आहे? सस्टेनन्स, दॅट इज सक्सेस. तुम्ही जे करताय त्यात तुम्ही टिकून राहिलात तेच सक्सेस आहे. फ्लॅशी कारला काय पैसे, आता तर बँका बसल्यात तुम्हाला 2 लाख द्यायला, मर्सिडीज घ्यायला, नाही का? बरोबर. सो तुम्हाला यू हॅव टू थिंक अबाउट इट वेदर यू रिअली नीड इट ऑर नॉट. आणि वेन आय विल नीड इट आय विल बाय इट. ऍट द मोमेंट आय डोंट नीड टू रिअली स्पेंड मनी ऑन फ्लॅशी थिंग. कारण मला वाटतं हे की आपल्या सगळ्यांकरताच आहे. ठीक आहे, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही खर्च करा ना, का नाहीये. पण मला असं होतं की माझ्याकडे समजा पैसे आले तर मी माझ्या बिझनेस मध्ये जास्त ते इन्व्हेस्ट करत होतो, स्वतःवरती पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला संसार सांभाळायचा असतो, मुलांचं एज्युकेशन असतं. आणि आय कन्सिडर किड्स ॲज ॲसेट, नॉट दी लायबिलिटी. तुम्ही जेवढं मुलांवरती तुम्ही लक्ष द्याल, त्यांना प्रॉपर एज्युकेशन द्याल, तेवढं ते लवकर पुढे सक्सेसफुल होतात आणि दे बिकम युअर ॲसेट, नाही का? सो या आणि लकीली म्हणजे बायको माझी एक्सपेन्सिव्ह नाहीये, व्हेरी लो मेंटेनन्स वाईफ, त्यामुळे सगळे व्यवस्थित ऍडजस्ट करणारी आहे. आणि त्यामुळे बर माझ्या पण असं काही नाही की आउटडोर जरी जायचं म्हटलं आम्हाला, सॉरी कुठे जायचं असेल तर आम्ही सगळे आउटडोर जातो. समजा फिरायला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल, टूरला कुठे जायचं असेल, तर आम्ही असे काही आतापर्यंत फार एक्सपेन्सिव्ह असे काही हॉलिडेज नाही केले. पण नेचरमध्ये घेऊन जातो मी फॅमिलीला, कॅम्पिंग करतो, छोटे कुठे ट्रेक करतो. आणि दे नो की दे एन्जॉय इट, यु नो. थोडं ते एज्युकेशनल पण होतं. असं केले ट्रिप्स, असं नाही असं नाही, पण फ्रिक्वेंटली जायचं असेल तर मग तुम्हाला असे आउटडोर भरपूर गोष्टी आहेत, गाडीत सगळ्यांना टाकायचं, घेऊन जायचं. So now we are almost close to finish our call. Just before going, would you like to give some kind of a piece of advice that the things that if you want to start all over again, you would avoid those 2 to 3 mistakes? Oh, if mistakes, I don't really consider mistakes as mistakes. I consider mistakes as a part of life. तेव्हा आय डोंट रिअली बिलीव्ह इन, कारण तसं म्हणायचं म्हटलं तर मला वाटतं प्रिटेन्शियस वाटतं काय त्यात, आणि असं ओरिजिनल नाही वाटत की हा मी हे चूक केली. नाही, लाईफ तुमचं जे येतं, व्हॉट कम्स इन फ्रंट ऑफ यू, जस्ट डू दॅट. अँड आय बिलीव्ह इन द करंट मोमेंट. तुमची सिच्युएशन कशी असते त्याप्रमाणेच आपण सगळे वागत असतो, बरोबर की नाही? हे मी काल काय केलं हे मी जर आज विचार केला आणि त्याच्यावर अनालाइज करत बसलो, तर त्यावेळी काय सिच्युएशन होती त्याच्यावरती आपण ते निर्णय घेतलेले असतात. सो जसं रतन टाटा म्हणतात की यू टेक द डिसिजन्स फर्स्ट अँड देन फिक्स देम. अँड आय बिलीव्ह इन दॅट. मी डिसिजन घ्यायला ऍक्च्युअली वेळ लावत नाही. मला बऱ्याचदा माझे मित्र किंवा जे काही सिनियर लोक आहेत, मेंटॉर आहेत किंवा मोठे कोणी लोक आहेत, ते म्हणतात अरे तू पटकन निर्णय घेतोस,
येस. आता तो कसं असतं की मला त्या काही गोष्टीवरती थांबून राहायला आवडत नाही. की तुम्ही बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काहीतरी करायचंय आणि आपण त्याच्यामध्ये फक्त रिस्क फॅक्टर्स बघत बसतो. पण तुम्ही खूप रिस्क फॅक्टर असेल तर नका जाऊ, पण थोडेफार रिस्क फॅक्टर असले टेक द डिसिजन अँड फिक्स इट लेटर ऑन. कारण अडचणी तर ह्या येणारच आहेत, कशात अडचणी नाही असं काहीच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, यू डोंट हॅव टू बिकम अ रोल मॉडेल फॉर एनी वन. आय डोंट रिली तसं मी कधी स्वतःकडे पण बघत नाही की मी एक फार मोठा रोल मॉडेल आहे. मी स्वतःला खूप नॉर्मल समजतो. त्यामुळे मी काही करायचं म्हटलं, चुका करायला सुद्धा मी घाबरत नाही. त्यामुळे आणि ते तुम्ही केव्हा करता, वेन यू ऍक्च्युअली बिलीव्ह इन युअर सेल्फ, इन युअर व्हॉट यू फील इनसाइड. तुम्हाला आतमध्ये काय वाटतं आणि इफ यू आर कन्व्हिन्स विथ दॅट, जस्ट गो अँड डू इट. बिकॉज व्हॉट इज राईट फॉर यू मे नॉट बी राईट फॉर मी, राईट? सो आय शुड नॉट think like other people what they will think. No, I have to just go with my intuitions, what I feel inside and what I think is right to do, and just stick to that. तुम्हाला तुमचं काही बिघडणार नाही. You'll be always happy. Great. Thanks for the advice, Prashant. It was nice to talk to you. तुझे बरेचसे इनपुट्स डेफिनेटली काहीतरी फॉलो करू आणि आपण परत एकदा बोलूयात कुठला तरी सेकंड सेशन कुठल्या तरी वेगळ्या टॉपिक वरती. Yes, thank you so much, Ashish. Thank you for the opportunity and thank you for listening to me. Thank you. Cheers. Thank you. Bye.